पक्ष म्हणून आणि सरकार म्हणून मुख्यमंत्री महोदय आपल्या पाठीशी ठामपणे उभे आहेत। सातत्यानं आमची पाटणच्या बाबतीतली चर्चा होत असते। आदरणीय बाबा सुरेंद्र बाबा ताकदीनं आपल्या सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात। त्यासोबत उदयन महाराज आहेत आणि मी व्यक्तिगत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पाटण तालुक्यासाठी तर माझं विशेष पॅकेज आहे। पाटण तालुक्याच्या बाबतीतला विषय तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पाटण तालुक्याला काही कमी पडणार नाही। कुणी पालकमंत्री असलं कुणी मंत्री असलं तरी भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याचं कुठलंही काम होणार नाही। प्रशासनाकडून त्यांना कुठला त्रास होणार नाही। विकासाच्या कामात आपण कुठं कमी पडणार नाही। आमची युती आहे, राज्यामध्ये आहे। या ठिकाणी आमची लढत मैत्रीपूर्ण होईल आणि त्या लढतीत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला कुठंही काही कमी पडणार नाही याची काळजी आम्ही करू। तिकडं अशा पद्धतीचं युतीमधल्याच एका जबाबदार मंत्र्यांनी वक्तव्य करायचं आणि हे तर योग्य नाही ना। पालकमंत्री कुठे असू दे आपल्याला फरक पडत नाही। म्हणजे हे वक्तव्य हे जयकुमार गोरे मान्य मंत्री महोदयांनी जरी केलं असलं तरी फरक पडतो का नाही पडत पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये एवढ्यापुरतं मी आता बोलेन। मी जिल्ह्याचं बोलत नाही कारण ते माझ्या मतदारसंघापुरतं बोललेत। ठीक आहे, आपण आता घोडे मैदान लांब नाही। मला त्यांच्यासारखं अहमपणाची किंवा असं डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा मला करायची नाही, मी करणारही नाही। त्यांनी किती डबल पॅकेज द्यायचं आहे, किती पॅकेज द्यायचं आहे, आता पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदा मान्य जयकुमार गोरे साहेबांनी सांगावं। कारण जेव्हा एक मंत्री महोदय उघड माध्यमांसमोर निवडणुकीतल्या पॅकेजची भाषा करतात तेव्हा निश्चितपणे हे पॅकेज म्हणजे काय हे एकदा त्यांनी स्पष्ट करावं। पण असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या 261 पाटण विधानसभा मतदारसंघातली जनता कधी भाळणार नाही, त्याला भुलणार नाही।